तर कसं काय मंडळी, मी या मुंडगावचा छोटा ब्लॉगर. आपण चाललो होतो मंदिरात, यात्रा आहे. तर चला मग म्हटलं, मस्त पोचलो बा मंदिरापाशी. आणि मंदिरापाशी आल्यावर आपण गेलो वर आलो, मस्त एक नजारा घेऊन घेतला. आणि मग ती लंबी लाईन लागेल होती. मग काय रांगोळी पाहिली बा आम्ही. गेलो अंदर दर्शन करायला. दर्शन घेतलं. आणि मग गेलो राम, सीता आणि लक्ष्मण यांचं पण दर्शन केलं. आणि मग लागलो आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये. जेवणाच्या लाईन तर लयच लंबी होती. मग आम्ही जेवण घेतलं बा. मग गेलो घोडा पाहायला. घोडा पाहिल्यावर हे आमच्या गावातली मूल पालखी. मग आली ती सुशील दादा लोणकर. मग गावातल्या रथात दर्शन घेतलं. मग आम्ही आलो दिंडीत. दिंडी वाली खूप छोटे छोटे मुलं पावली खेळत होते. मग आम्ही आलो, होती रांगोळी काढेल होती. आणि इतकी गर्दी होती की खूप, आणि इतकी मजा आली की तुम्ही विचार पण नाही करू शकता. मग काय शेवटी गोपाल काला झाला आणि जय झाला. मग अशी आमच्या गावातली मुंडगावची यात्रा असते. पार्ट 2 आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. ही माझ्या विठू माय बाप, टाळची पळ्या